नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेतीसोबत जास्त कमाई करायची आहे का? कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा आहे का? मग मधमाशी पालन हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मधमाशी पालन म्हणजे काय, याचे फायदे आणि ते कसे सुरू करायचे. मधमाशी पालन म्हणजे शेतात किंवा विशेष पेट्यांमध्ये मधमाश्या पाळून नैसर्गिक मध उत्पादन करणे. या व्यवसायात कमी मेहनतीत चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय मधमाश्यांमुळे परागीकरण, पॉलिनेशन सुधारते आणि शेतीचे उत्पादनही वाढते. मधमाशी पालनाचे बरेच फायदे आहेत. अतिरिक्त उत्पन्नाचा उत्तम स्रोत, मध, मेण आणि परागकण विकून चांगला नफा मिळतो. शेती उत्पादन वाढते. मधमाश्यांमुळे परागीकरण होऊन पीक 20 ते 30% जास्त वाढते. कमी गुंतवणूक, जास्त फायदा. सुरुवातीला फक्त काही पेट्या घेतल्या तरी चांगली कमाई होते. सरकारकडून अनुदान आणि प्रशिक्षण, मधमाशी पालनासाठी कृषी विभाग आणि सरकारकडून मदत मिळते. मधमाशी पालन सुरू करायचे असल्यास खालील स्टेप्स फॉलो करा. 1. योग्य जागा निवडा. फुलझाडे असलेल्या शेतात किंवा बागेत मधमाशांसाठी उत्तम वातावरण मिळते. 2. मधमाशी पेट्या, बी बॉक्सेस घ्या. सुरुवातीला 5 ते 10 पेट्यांपासून सुरू करा. 3. मधमाशींच्या योग्य जाती निवडा. भारतीय जाती, एपस सेरेना इंडिक सर्वोत्तम आहे. 4. मधमाशांची काळजी घ्या. नियमित निरीक्षण आणि योग्य अन्न पुरवठा द्या. 5. मध काढण्याची प्रक्रिया शिका. मध सुरक्षितपणे काढून योग्य प्रकारे साठवून ठेवा. मध विक्रीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्थानिक बाजारपेठ, शेतकरी बाजार, किराणा दुकाने, कृषी प्रदर्शन, ऑनलाईन विक्री, Amazon, फ्लिपकार्ट, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, हॉटेल आणि औषध कंपन्या. नैसर्गिक मधाला मोठी मागणी आहे. ब्रँडिंग आणि पॅकिंग, आकर्षक बाटल्यांमध्ये मध पॅक करा आणि स्वतःचा ब्रँड तयार करा. शेतकरी मित्रांनो, मधमाशी पालनासाठी सरकार अनेक योजना आणि आर्थिक मदत देते. राष्ट्रीय मधमाशी पालन वहनी मिशन (NBHM), भारत सरकारकडून प्रशिक्षण आणि अनुदान. कृषी विभाग अनुदान योजना, मधमाशी पेट्यांसाठी अनुदान आणि सवलती. शेतीसाठी बँक कर्ज, मधमाशी पालनासाठी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध. कृपया अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा. मित्रांनो, कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवायचा असेल, तर मधमाशी पालन सुरू करा. शेतीसोबत हा एक चांगला व्यवसाय आहे, जो तुम्हाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. सुपीक माती, समृद्ध शेती.